एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय नो माझा आवाज थोडा बसला आहे कारण की सकाळ सकाळ मॉर्निंगला मी उठली आज लवकर, कारण की माझी मम्मी गेली आहे बाहेर ना. तर मग आणि हां, मेन सगळ्यात महत्त्वाचं की आज अजिंक्यला सुट्टी आहे, म्हणजे माझे हजबंड. तर आम्ही खूप 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 दिवसांनी आम्ही जाणार आहोत कुठेतरी बाहेर. तर त्याच्यामुळे मी हा ब्लॉग स्टार्ट करते आहे. आणि कालचाही गुरुवारचा मार्गशीर्ष गुरुवार होता, खूप सुंदर गेला. सो मी म्हणून मी मॉर्निंगपासूनच ब्लॉग चालू करते, कारण की मग मी नंतर विसरून जाते. सो ये लेट्स तुम्ही ह्या ब्लॉगवर राहा आणि पूर्ण कंप्लीटपर्यंत ब्लॉग बाय. हॅलो. सो आता मी म्हणजे माझी कामं झाली आहेत, म्हणजे लादी कचरा सगळं सगळं सकाळचं जे असतं ते आपलं. माझं लेट होतं पण आज मी लवकर केलं कारण आपण बाहेर जातो आहे. आपण म्हणजे मी तर मी करते आहे पोहे करते, कारण की खूप दिवसांनी मी पोहे खाणार आहे. आणि मग अजिंक्य पण घरी आहे, मग त्याला पण थोडं आवडेल. त्याला आवडत नाही पोहे, पण आता ऑप्शन नाही आहे, फटाफट आपल्याला जायचं तर पोहे खावे लागणार. हे बघा, कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता इथे आहे आणि हे शेंगदाणे. आज अजिंक्यने घातलेलं आहे फॉर्मल, जो ते कधीच घालत नाही. आणि तो त्याचं ड्रेसिंग हुडी वगैरे असते, आणि आज आम्ही जाणार आहोत बाहेर म्हणून त्याने फॉर्मल घातले. ओके चला बाय, फटाफट खाऊन आम्ही रेडी होतो. बाय. हाय, आता निघालो आहे आम्ही, पण एक काम होतं, लाईट बिल भरायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही आलो आहे इकडे. सो इकडनं निघून लगेच आम्ही डायरेक्ट जाऊ. आम्ही जातो आहे मंदिरामध्ये. वज्रेश्वरी करून खूप फेमस आहे, तिकडे आम्ही जातो आहे. मला खूप वर्षापासून जायचं होतं, पण ठीक आहे, योग भेटला आहे जायला आज. ओके बाय. आम्ही निघालो तर खरं, पण इथे इतकी जास्त ट्रॅफिक, इतकं जास्त ऊन, आणि हे लांबच्या लांब मोठे मोठे ट्रक असे होते. सो फायनली आम्ही गणेशपुरी टेम्पलला पोचलो, आणि त्याच्यानंतर इथे इतकं सुंदर वातावरण होतं. ऊन असून सुद्धा खूप सुंदर असं वातावरण होतं, आणि तिथेच होतं गरम कुंड. त्याच्या बाजूलाच लागून एक भीमेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे. मी पहिल्यांदाच असं पितळेचं महादेवचं मंदिर बघितलं आहे. तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर बाजूलाच आहे नित्यानंद महाराजांचं समाधी मंदिर. चुकीच्या टायमावर गेल्यामुळे ते मंदिर बंद होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो प्रति शिर्डीला. हे दोन्ही आजूबाजूला ज्या नद्या दिसतात त्या अतिशय सुंदर आहे. पावसांमध्ये तर खूप निसर्गरम्य वातावरण वाटतं. आणि एक 10-15 मिनिटाचं डिस्टन्स आहे प्रति शिर्डीला जायला. हे जे समोर मंदिर आहे ना, येस तेच आहे प्रति शिर्डीचं मंदिर. आणि असं म्हणतात की शिर्डीला जसं मंदिर आहे, तसंच इथे हुबेहूब मंदिर बांधलं आहे त्या लोकांनी. आणि मी थोडं शायनिंग मारत खुश होत पुढे जाते. हे गुंजाबाई की रसोई, हे ॲक्च्युली बोलतात शिर्डीला गुंजाबाई की रसोई होती ना, तशीच ही पण रसोई आहे. हां, थाळी तशी छान भेटते इकडे. सगळं दाखवतोयस की नाही? हे दाखव असं. अरे हे दाखव, हे काय दाखवतो? हे नवग्रह आहेत. शनिदेव, शनी मंदिर. हर हर महादेव.
मला आवडलेलं इकडे सर्वात सुंदर माझे आराध्य शंभू. येस, मला सगळ्यात मस्त इथेच वाटलं आहे. मला असं वाटत होतं इथेच उभं राहावं, जाऊ नये, आणि माझी मस्ती थांबत नव्हती. चल पुढे. किती शांत त्याला बघ ना त्याला. चोच मारायचा. क्विक 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 क्विक. का ओरडताय ते लोक? भूक लागली आहे का त्यांना? हे रोमॅन्टिक कपल मस्त आराम करत होते आणि समोरच गेट लागून हे मंदिर आहे. आणि मंदिर मी तर शिर्डी पाहिलं नाही आहे, पण फोटोमध्ये आपण बघतो येस, हा शिर्डीसारखाच लूक आहे आणि तसंच मंदिर आहे. आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. आम्ही रॉंग टायमावर गेल्यामुळे ना आम्हाला गर्दी नव्हती भेटलेली. पब्लिक होती पण एवढी नव्हती की थोडं अशांत वाटेल. तर थोडं आम्ही तिकडे जाऊन पहिला बसलो आणि फोटो काढण्यासाठी होती गर्दी. पहिला आपण दर्शन घ्यायचं, फोटो काढायचं ते नाही, पण पब्लिकला पहिला फोटो काढायचे होते. त्यामुळे तिकडचे जे गार्ड्स होते ते पण त्यांच्यावर चिडलेले होते. असो, तर ह्या ज्या वस्तू आहेत ना, त्या म्हणतात की शिर्डीवरून आल्या आहेत आणि साईबाबांनी त्यांना स्वतः हात लावला आहे ह्या सगळ्या वस्तूंना, म्हणून त्यांनी एका काचेमध्ये त्यांना असं ठेवलं आहे जेणेकरून कोणी टच नको करू. आणि त्याच्यानंतरच आम्ही जातो आहे वज्रेश्वरी टेम्पलला. खूप अतिशय ऊन होतं. आणि हां, इथे एक आहे की ज्या ओट्या भेटतात ना, त्या प्लीज बघून घ्या, कारण की ती लोकं काहीही देतात. तर मी 4-5 दुकान फिरल्यानंतर त्या ओट्या घेतल्या आहेत. आणि काही ठिकाणी महाग आहे आणि काही ठिकाणी स्वस्त आहे. तुम्ही तुमच्या नुसार घेऊ शकता, कसं तुम्हाला वाटतंय. व्हिडिओ शूटिंग करायला अजिबात अलाउड नव्हतं तिकडे, तरी पण आम्ही ट्राय केलं. शेवटी आम्हाला गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग करू दिली नाही, बट इट्स ओके, नो प्रॉब्लेम. दर्शन झालं ते इम्पॉर्टंट आहे. आमचे सगळे दर्शन झालेले आहेत गणेशपुरी, प्रति शिर्डी, आणि इथे आम्ही आलो आहे वज्रेश्वरी. व्हिडिओ काढायला अलाउड नाही करत आहे म्हणून काही म्हणजे मंदिरामधले व्हिडिओ नाही काढलेत. आणि खरंच खूप सुंदर आहे वज्रेश्वरी मंदिर. मे बी आम्ही गणेशपुरीला परत जाऊ, कारण की तिकडे ते एक थंड अशी जमीन होती, ती छान. इथे जाऊया ना. ते थंड ना अशी जमीन होती, ती खूप सुंदर, म्हणजे असं एकदम पाय ठेवल्यावरच थंड, आणि जे कुंड होतं ना ते पूर्ण असं गरम पाणी होतं. हे जे झाड आहे ना, तिथे असं चुनरी बांधून म्हणतात की आपलं जे काही इच्छा असेल ना ती मागायची असते इकडे. टॉयलेट. हे झाड बघ कसं वाकडं आहे, सेम तुझ्यासारखं. त्याच्यानंतर आम्ही घरी जायला परत निघालो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण होतं. संध्याकाळचे 4 वाजलेले आणि उन्हाचं तापमान पण एकदम व्यवस्थित होतं. मला तर फोटो काढायला तिथे थांबायचं होतं, पण गाडी फास्ट असल्यामुळे अजिंक्य मला नाही बोलला. येस, मी फुल स्वतःला कव्हर केलेलं, कारण की एवढ्या धुळीची आपल्याला सवय नसते आणि त्याच्यामुळे टॅनिंगही होऊ शकतं. बरं वाटलं. सो ही अशी गेली आमची आजची ट्रिप. आम्ही खूप जास्त दमलो आहे, कारण की मध्ये मी व्हिडिओ नाही दाखवले आहेत, कारण की खूप जास्त ट्रॅफिक होतं, खूप जास्त, आणि त्याच्यामुळे कमरेची हालत पूर्ण खराब झाली आहे. आणि वज्रेश्वरी मंदिर खूप सुंदर आहे. माझ्यासाठी ते नालासोपारा टू वज्रेश्वरी खूप लांब आहे, म्हणजे ज्यांना फॅमिली जायचं असेल ना तर ती लोकं इझिली कारने वगैरे जाऊ शकतात. पण 2 व्हीलर थोडंसं हार्ड पडतं, की ज्यांना कमरेचा इश्यू आहे. तर माझ्यासाठी ते थोडं जास्त भारी पडलं. तर मंदिर खूप सुंदर आहे, तुम्ही मंदिरात जाऊ शकता.
आणि प्रति शिर्डी पण शिर्डीसारखंच आहे. आणि ते अजून काहीतरी काम चालू होतं आहे, म्हणजे अजून एक नवीन मंदिर चालू करतात तिथे, तर ते पण चांगलं आहे. आम्हाला व्हिडिओ काढायला कुठे नाही भेटली माहिती आहे, वज्रेश्वरीला, म्हणजे आतमध्ये जे मंदिर आहे ना, तर ते आम्हाला काढायला नाही भेटलं, म्हणजे एक्झॅक्टली कसं आहे ते, म्हणजे तुमच्यापर्यंत दाखवायला नाही मला भेटलं. ती लोक ओरडत होते की मत निकालू करके. तो येस, हा माझा व्लॉग होता. मी खरंच खूप दमली आहे. मला पुढे कंटिन्यू करायचं होतं की घरी आल्यावर काय वगैरे, आणि जेवण तर आहेच, तर त्याच्यामुळे काय नाही, आता फक्त आराम करणार. आणि येस, माझ्या ह्या व्लॉगमध्ये प्रेम करा खूप सारं. मेकअपचा व्लॉग होता, तिथे पण टिकटाक व्ह्यूज आहेत, पण तरी पण माझ्यासाठी आहेत. तुमचं प्रेम राहू द्या असंच. बाय, टेक केअर, लव यू सो मच.